अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। उद्या आहे 8 मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत चैत्र अमावस्या। उद्या या चैत्र अमावस्येच्या दिवशीच्या चैत्र महिन्याची सांगता होणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिकदृष्ट्या चैत्र महिना हा अतिशय शुभ मानला जातो, कारण या महिन्यामध्ये बघा गुढीपाडवा, रामनवमी यासारखे जे महत्त्वाचे सण जे असतात ना ते येतात। यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्र देखील साजरी केली। त्याचबरोबर या महिन्याप्रमाणे चैत्र अमावस्या ही देखील अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते। यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते। तसेच अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात। अमावस्या हा दिवस वाईट आहे, चांगला नाही असं बऱ्याच जणांना वाटत असतं, परंतु खरं तर पहा, अमावस्या हा एक दिवस महिन्यातून आपल्याला मिळत असतो आणि या दिवशी आपण काही गोष्टी जर केल्या तर नकारात्मकता दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। इतर दिवशी तुम्ही तुमच्या घरामधले दोष, इडापिडा, नकारात्मकता, बाधा दूर करण्यासाठी कितीही प्रयत्न करा, कितीही उपाय करा, कदाचित त्या उपायांचं फळ तुम्हाला मिळणार नाही। परंतु अमावस्येला तुम्ही नकारात्मकता, वाईट शक्ती यासारखे दोष दूर करण्यासाठी जेवढे उपाय करणार तेवढ्या उपायात तुम्हाला 100% फळ मिळणार। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी उपाय सांगणार आहे। बघा, नजरदोष ही फक्त मोठ्या व्यक्तींनाच लागते का? नाही, तर नजरदोष ही खास करून जास्त मुलांना लागत असते। आपल्या घराला नजरदोष लागत असते, आपल्याकडे जे वाहन असतात, गाडी वगैरे, त्यांनासुद्धा नजरदोष लागत असते। आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी या नकारात्मकता, नजरदोष दूर करण्यासाठी काही उपाय हे करायचे असतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी उपाय सांगणार आहे। 2 उपाय सांगणार आहे। दोन्हीही उपाय खूप सोपे आहे, परंतु खूप प्रभावी आहे। हे एका प्रकारचे उतारे आहेत आणि म्हणून आपल्याला मुलांवरून या 2 वस्तू उतरून टाकायच्या आहेत। या वस्तू उतरून टाकल्याने मुलांवर कधीही वाईट संकट, अडचणी, विघ्न हे येणार नाही आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत। हे एक प्रकारचे उतारे आहेत आणि उतारे हे नेहमी संध्याकाळी केले जातात, कारण दिवसा हे उतारे केले जात नाही, दिवस हा चढत जातो। यामुळे दिवसा उतारे न करता संध्याकाळी केले जातात। म्हणून तुम्हाला हे दोन्हीही उपाय उद्या संध्याकाळी करायचे आहे। आता हे उपाय तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलांसाठी करू शकता। मुलं बाहेर गावी असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा उपाय केल्याने मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा, तापटपणा हा कमी होतो। मुलं सतत आजारी पडत असेल, मुलं जेवण करत नसेल तर मुलं जेवण करायला लागतात। त्याचबरोबर मुलांचा आजारपण जे आहे तर ते देखील कमी होतं। मुलांचा अभ्यासात मन लागायला सुरुवात होते। त्याचबरोबर मुलं नोकरी शोधत असेल तर मुलांना नोकरी प्राप्तीसाठी सुद्धा या उपायांचा खूप जास्त फायदा होतो। एखादी डिग्री घेत असेल, उच्च पदवी धारण करत असेल तर त्यासाठी सुद्धा या उपायाचा मुलांना खूप फायदा होतो। मुलं मेहनत कष्ट करतात, परंतु त्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबतच मुलांना नशिबाची साथसुद्धा हवी असते आणि जर मुलांना काही दोष लागले असेल तर मुलांनी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही। म्हणून प्रत्येक अमावस्येला आईने आपल्या मुलांसाठी हे 2 उपाय आवर्जून करा। पहिला उपाय तुम्हाला तुमच्या घरातल्या झाडूबद्दलच करायचा आहे। आपल्या घरामध्ये जो झाडू असतो, ज्याने आपण नेहमी आपलं घर झाडतो, तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे। झाडू घेतल्यानंतर मुलाला आपल्यासमोर बसवायचं आहे। आसन द्या, आसनावरती मुलांना बसायला लावा। झाडू घ्यायचा आणि हा झाडू आपल्या मुलांवरून 3 वेळा उतरवायचा आहे। वर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत आपल्याला 3 वेळा हा झाडू उतरून घ्यायचा आणि हा झाडू उतरवत असताना तुम्हाला एक गोष्ट म्हणायची आहे, ती म्हणजे अशी की येणाऱ्या दानाची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे, गुराढोरांची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे, आईवडिलांची नजर लागली असेल तर ती सुद्धा नष्ट होऊ दे, दूर होऊ दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला 3 वेळा हा झाडू उतरवायचा आहे। झाडू उतरवला की तो तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे, म्हणजे तुम्ही बाल्कनीमध्ये घेऊन गेले तरीही चालेल, किंवा तुम्ही झाडू तुमच्या घराच्या बाहेर ठेवत असेल तर तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ज्या जागेवरती तुम्ही झाडू ठेवता त्या जागेवरती ठेवण्या अगोदर तो झाडू तुम्हाला 3 वेळा असा खाली आपटायचा आणि जागेवरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे।
हा झाडू तुम्ही पुन्हा घरामध्ये वापरायला घेऊ शकता. झाडू तुम्हाला फेकण्याची गरज नाही. फक्त या झाडूने आपण आपल्या मुलांचा एक उतारा केलेला आहे, मुलांची नजर काढलेली आहेत, बाकी काही नाही. म्हणून हा झाडू तुम्ही वापरू शकतात. हा उपायसुद्धा मुलांसाठी खूप कारगर ठरतो. याने मुलांना कितीही दोष लागलेले असेल, कोणी कितीही नजरबाधा आपल्या मुलांवरती केलेली असेल तर ती 100% दूर होते. त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. पुढचा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे 7 लाल मिरच्या. वाळलेल्या ज्या लाल मिरच्या असतात त्या घ्यायच्या आहे किंवा ज्या ओल्या असतात त्या देखील तुम्ही 7 घेऊ शकतात. सोबत तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. पिवळी मोहरी असेल थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर थोडीशी माती घ्यायची आहे. मग ही माती तुम्ही कुंडीमधली घेतली तरीही चालेल किंवा बाहेरून तुम्ही रस्त्यावरून आणली तरीही चालेल. थोडीशी माती घ्यायची आहेत आणि जेव्हा आई सकाळी केस विंचारते तर जे केस निघतात ना त्यातले अगदी थोडेसे केस तुम्हाला घ्यायचे आहेत. या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे किंवा एक प्लेटमध्ये देखील तुम्ही घेऊ शकतात. आणि तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या मुलांवरून वर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला जी गोष्ट मी सांगितली ती तुम्हाला बोलायची आहे. येणाऱ्या दाराची नजर लागली असेल तर ती दूर होऊ दे, गुराढोराची नजर लागली असेल तर ती नष्ट होऊ दे, आई वडिलांची नजर लागली असेल तर ती देखील नष्ट होऊ दे असं म्हणायचं. आणि या वस्तू तुम्हाला 7 वेळा उतरवायच्या आणि यानंतरनं तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 4-5 कापराच्या वड्या टाकायच्यात आणि या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. किंवा तुम्ही गावाकडे राहत असेल तर तुम्ही चुलीमध्ये टाकल्या तरीही चालेल. तुम्ही गावाकडे राहत नसेल तुम्हाला कापराच्या वड्यांसोबत या जाळून टाकायच्या आहेत. मग या जाळताना बघा तुम्ही एक पेपर घ्या, पेपरामध्ये या सगळ्या वस्तू टाका आणि यानंतर त्यामध्येच 4-5 तुम्ही कापराच्या वड्या टाका आणि यानंतर तुम्हाला ते काडीच्या पेटीने पेटवायचं आहेत आणि तुम्हाला ते जाळून टाकायचं आहेत. तर मी नेहमी असंच करते कारण मी सुद्धा सिटीमध्ये राहते. त्यामुळे मग मी नेहमी कागदामध्ये त्या वस्तू टाकते, त्यामुळेच कापराच्या वड्या टाकून ते प्रज्वलित करून देते. तर तुम्ही सुद्धा नक्की असा प्रयत्न करून पहा. यामध्ये सुद्धा सगळ्या वस्तू ह्या जळून जातात आणि या वस्तू जळाल्यानंतर ना आपल्या मुलांची नजर दोष लागली असेल तर ती सुद्धा जळून जाते, नष्ट होते आणि मुलांची प्रगती होते, मुलांची किरकिर बंद होते, आजारी पडत असेल तर ते सुद्धा कमी होतं. आणि त्याचबरोबर जर मुलांनी जेवण बंद केलेलं असेल, मुलं जेवत नसेल तर मुलं जेवायला सुद्धा लागतात. म्हणून तुम्ही हे 2 उपाय मुलांसाठी नक्की करा. उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला 2 ते 3 मिनटं लागणार आहेत, परंतु खूप प्रभावी उपाय आहे. त्यामुळे तुम्ही आजही करू शकतात, आज रात्री तुम्ही कधीही करू शकतात, उद्या रात्री देखील तुम्ही हे उपाय करू शकता. कारण अमावस्या ही 2 दिवस आहे. 2 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.